नमस्कार फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली एक्सेलमधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। आता त्यातील नेक्स्ट लेसनमध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समीप्स हा फॉर्म्युला पाहिला। हा जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन तुम्ही नक्की तो फॉर्म्युला पाहून घ्या। आता या लेसनमध्ये आपण नेक्स्ट फॉर्म्युला म्हणजे काउंटिंग पाहणार आहोत। जर एक्सेलमध्ये आपल्याला काउंटिंग करायचं असेल तर आपल्याला इथे काउंट इफ हा फॉर्म्युला वापरावा लागतो। आता काउंटिंग म्हणजे काय? नॉर्मली काउंटिंग नाही फ्रेंड, ज्यावेळेस काहीतरी कंडिशन असेल आणि आपल्याला काउंट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काउंट इफ हा फॉर्म्युला यूज करावा लागतो। आता कंडिशन म्हणजे काय तर प्रॅक्टिकली एखादं एक्झाम्पल घेऊया। समजा तुमच्याकडे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटच्या ॲडमिशनचा डेटा आहे आणि त्यामध्ये मल्टिपल ब्रँचेस असतात, तर आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगला किती स्टुडंटने ॲडमिशन घेतलं याचा काउंट काढायचा आहे। तर इथे एक कंडिशन झाली कम्प्युटर डिपार्टमेंटसाठी, तर आपल्याला त्यासाठी काउंट इफ हे फंक्शन यूज करावं लागणार आहे आणि ते आपण प्रॅक्टिकली पाहणारच आहोत। बट त्या अगोदर तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना, आणि त्यासाठी प्रॅक्टिस फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता। आणि फ्रेंड्स, तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी एक मी सरप्राईज आणलेला आहे। बट ते सरप्राईज काय आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल। तर आता प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या एक्सेल शीटकडे। फ्रेंड्स, चला तर आपण आलेलो आहोत स्क्रीनकडे। आपल्याला काउंट इफ फॉर्म्युला इथे पाहायचा आहे। आता पहा फ्रेंड, त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे। डेटा अगदी छोटा आहे, बट हा जर फॉर्म्युला तुम्ही प्रॅक्टिकली शिकून घेतला तर हा तुम्ही कोणत्याही डेटावरती अप्लाय करू शकता। जर मी डेटा इथे मोठा घेतला असता तर तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटलं असतं आणि तुम्हाला ते शिकायला अवघड गेलं असतं। डेटा लहान असो किंवा मोठा असो, फक्त आपल्याला इथे फॉर्म्युला प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे, फॉर्म्युलाचं लॉजिक समजून घ्यायचं आहे, म्हणून आपण असा डेटा घेतलेला आहे। आणि या डेटामध्ये पहा, हा सेकंड नंबरचा कॉलम जो दिसतोय ना तुम्हाला, हा ट्रान्झॅक्शन टाईप। तर इथे काय करायचं आहे आपल्याला, जे ट्रान्झॅक्शन झालेत इथे ऑनलाईन झाले, डेबिट कार्ड झालेत आणि कॅश झालेत, तर आपल्याला त्याची टोटल काउंटिंग करायची, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किती झाले, कॅश किती झाले आणि डेबिट कार्ड किती झाले। समजा फ्रेंड्स, आपल्याकडे इथे मंथ वाईज डेटा आहे, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असा पूर्ण इयरचा डेटा आहे। तर त्या डेटामध्ये मंथ वाईज आपल्या ट्रान्झॅक्शन काढायचे, म्हणजे जानेवारी मंथला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किती झाले, डेबिट कार्डची किती झाले, असं जर काढायचं असेल, मल्टिपल शीट आहेत खाली आपल्याला, तर त्यावेळी असा यूज होऊ शकतो। किंवा तुम्ही निरनिराळ्या डेटावरती सुद्धा याचा अप्लाय करू शकता। तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा अप्लाय करून पाहू शकता। फ्रेंड्स, तुम्हाला तर समजलं असेल की या लेसनमध्ये आपल्याला काय करायचंय। तर चला येऊया आपल्या फॉर्म्युल्याकडे आणि इथे टाईप करूया आपण काउंट इफ। हे पहा, काउंट आलेला आहे आणि इथे तुम्हाला इफ दिसेल। इफ दिसल्यानंतर इथे पहा, काउंट द नंबर ऑफ सेल्स विदिन अ रेंज दॅट मीट द गिव्हन कंडिशन। म्हणजे हे काय सांगते फ्रेंड, नंबर ऑफ सेल्स जे काउंट्स काय करणार आहे, हे नंबर ऑफ सेल काउंट करणार आहेत, बट कशानुसार, त्या रेंजमधील नंबर ऑफ सेल ते काउंट करणार आहे, बट दॅट मीट द गिव्हन कंडिशन। जर जी कंडिशन आपण देतोय ती कंडिशन जर इथं फुलफिल होत असेल, मीट होत असेल, सॅटिस्फाय होत असेल, तर त्या कंडिशननुसार हे काउंटिंग करणार आहे विदिन अ रेंज, त्या रेंजमधील सेलचं। समजलं? आता हे तुम्हाला मी मराठी सांगितलं। ज्यावेळी आता हे पण तुम्हाला माहिती आहे काउंट इफ काय करायचे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, कॅश आहे, डेबिट कार्ड आहे, तर हे किती झाले त्याचं आपल्याला काउंट इफ काढायचं, बट याचं डेफिनेशन सुद्धा आपण समजून घेतली। आता करूया टॅप, आणि टॅप केल्यानंतर याचा सिंटॅक्स समजून घ्या। काउंट इफ, रेंज आणि क्रायटेरिया। हे रेंज आणि क्रायटेरियाचे दोन आर्ग्युमेंट आहेत। रेंज म्हणजे काय आणि क्रायटेरिया म्हणजे काय समजून घ्या। जिथे आपल्याला क्रायटेरिया द्यायचा आहे, समजा आपल्याला ऑनलाईनचा क्रायटेरिया पाहिजे, तो कुठे आपल्याला पाहायला मिळतोय, तर या कॉलममध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय। म्हणून आपण हा कॉलम डायरेक्ट असाही सिलेक्ट करू शकतो किंवा जेवढा आहे डेटा तेवढा आपण सिलेक्ट करू शकतो। आता फ्रेंड, जर असा सिलेक्ट केला तर याचा बेनिफिट काय होतो की आपण इन फ्युचर जरी पुढे काही इथे डेटा ॲड केला तरी आपला इथे रिझल्ट येणार आहे। आणि जर आपण एवढा जर सिलेक्ट केला तर फक्त याच डेटामधील आपला रिझल्ट येणार आहे। तर मग असाही करू शकता तुम्ही, किंवा एवढा पाहिजे असेल तर एवढाही करू शकता। आता हे केल्यानंतर आपल्याला इथे हे रेंज आपण इथे सिलेक्ट केलेली आहे, त्यानंतर आपल्याला इथे फिक्स करणं गरजेचं आहे, कारण आपण फॉर्म्युला ड्रॅग करणार आहोत, कारण कॅश आणि डेबिट कार्ड सुद्धा याच कॉलममध्ये आहेत। म्हणून आपण हे काय करणार आहोत, हे फिक्स करणार आहेत। आणि फिक्स करण्यासाठी आपण काय यूज करतो, F4। असं करून आपली इथे डॉलर साइन अप्लाय झालेला आहे आणि हा आपला रेंज फिक्स झालेली आहे। म्हणजे कुठेही तुम्ही ड्रॅग करा, ही रेंज फिक्स राहणार आहे। B
B2 B14 असं होणार नाही, B1चं B13च रेंज राहणार, B1 to B13. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर इथे समजून घ्या क्रायटेरिया काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचे या कॉलममधून की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किती झाले, आणि तो क्रायटेरिया कुठे आहे आपला, इथे आहे, म्हणून आपण हे सिलेक्ट करूया. आता हे पहा, आपण ही E2 मध्ये आपली तर ऑनलाईन आहे, आपण E2 सिलेक्ट केलेली आहे. आता हे फिक्स करायची गरज आहे का फ्रेंड्स, हे फिक्स करायची गरज नाही, कारण त्यानंतर आपल्याला कॅश आणि डेबिट कार्ड फाइंड आउट करायचे, आणि कॅश होण्यासाठी आपलं E3 होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण फॉर्म्युला ड्रॅग करणार आहोत, आणि नंतर E4 होणं पण गरजेचं आहे, म्हणून हे फिक्स करायची गरज नाही. आणि फ्रेंड आता करूया इंटर, आणि इंटर केल्यानंतर आपला इथे रिझल्ट आलेला आहे. हे पहा, ऑनलाईन तुम्हाला इथे 4 दिसतील, 1 इथे 2 इथे 3 आणि इथे 4 ट्रान्झॅक्शन झालेत ना ऑनलाईन, ते तुम्हाला इथं काउंटिंगमध्ये 4 आलेलं आहे. आता फ्रेंड कॅश आणि डेबिट कार्डचा आपल्याला काढायचं आहे, बट त्या अगोदर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया, तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील. बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे, म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये, आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल, एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, ChatGPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही, हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे, आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचं व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल, आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार, आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता, आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या.
तर फ्रेंड्स आता येऊया आपण आपल्या टॉपिककडे आणि इथे करूया डबल क्लिक. हे पहा, डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रिझल्ट दिसतोय. आले कॅश 3, डेबिट कार्ड 5. आता कॅशचे 3 आहेत का, इथे 1 दिसेल, इथे 2 दिसेल आणि इथे 3 दिसेल. कॅश आहेत आपले 3 आलेले आहेत. आता ह्या जर डेबिट कार्डच्या ऐवजी जर तुम्ही इथे कॅश केलं तर इथे काय होणार आहेत, इथे कॅश 4 झाले, डेबिट कार्ड पण 4 झाले. आणि जर तुम्ही इथे स्पेलिंग चुकीचं केलं, म्हणजे समजा इथे असं केलं, आता इथे असं केलं, ओके, आणि असं केल्यानंतर इथे रिझल्ट डायरेक्ट 0 येतोय. तर असं का होतं फ्रेंड, ज्यावेळी फ्रेंड्स आपण इथे क्रायटेरिया राईट करतो त्यावेळी ह्या कॉलममधील जी व्हॅल्यू असेल, म्हणजे जो टेक्स्ट असेल, जो क्रायटेरिया असेल, तो सेम ॲज इट इज इथे पाहिजे. म्हणजे याला एक्स्ट्रा स्पेस किंवा स्पेस नसणं वगैरे काही अलाउड नाही. जे इथे आहे ॲज इट इज इथं पाहिजे. हां, तुम्हाला स्मॉल कॅपिटल स्मॉल चालेल. म्हणजे जर इथे आता डेबिट कार्ड आहे, आता इथे काय पाहिजे होतं, इथे फक्त स्पेस पाहिजे होतं आणि स्पेस केल्यानंतर इथे रिझल्ट येतोय. आता CARD आर कॅपिटल घेतलाय, D कॅपिटल घेतलाय, CA स्मॉल घेतलाय, इथे वेगळं आहे. बट ते चालेल फ्रेंड्स, बट एक्स्ट्रा स्पेस वगैरे काही अलाउड नाही. सेम ॲज इट इज स्पेलिंग वगैरे चेक करूनच इथे टाका. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही तर बरोबर करतो तरी आमचा रिझल्ट काय येत नाही, तर ते समजून घ्या. आता इथे जर तुम्ही डेबिट कार्डच्या ऐवजी इथे जर ऑनलाईन केलं तर इथे सुद्धा व्हॅल्यू चेंज होणार आहे. ऑनलाईन 5 झालं, डेबिट कार्ड 3 झालं. समजलं? अशा पद्धतीने आपण काउंटी फॉर्म्युला यूज करू शकतो. फ्रेंड्स, काउंटी फॉर्म्युला फक्त टेक्स्टसाठी नाहीच तर नंबरसाठी सुद्धा यूज केला जातो. आता समजा तुम्हाला ह्या सेलमधून जी अमाऊंट ग्रेटर दॅन 5,000 आहे असा रिझल्ट पाहिजे, तर तुम्ही हे टाईप करा आणि इथे टाईप करा = काउंट. हे काउंट इफ खाली आलेलं आहे, टॅप करा आणि रेंज. आता रेंज कोणती पाहिजे आपल्याला, ह्या कॉलममधून पाहिजे ना, कारण व्हॅल्यू नंबर कुठे आहेत, ह्या कॉलममध्ये आहेत. आणि तिथून आपल्याला जे अमाऊंट ग्रेटर दॅन 5,000 आहे तेवढं अमाऊंट आपल्याला इथे म्हणजे काउंटिंग झालं पाहिजे त्याचं. तर आपण रेंज सिलेक्ट केली. आता इथे काही फॉर्म्युला ड्रॅग वगैरे करायची गरज नाही आपल्याला, म्हणून आपण फिक्स करण्याची गरज नाही. आणि क्रायटेरिया देऊया, ज्या सेलमध्ये आपण क्रायटेरिया राईट केला ती सेल घेतली आणि करूया इंटर. तर इथे आपला रिझल्ट आलेला आहे 3, म्हणजे ग्रेटर दॅन 5,000. 5,000 घेणार नाही, 5,000 पेक्षा ग्रेटर दॅन. तर हे 6,000 1 2 3 आहे ना, 3 आपल्या इथे आलेला आहे. तुम्हाला जर इथे 5,000 पण पाहिजे असेल तर मग = साईन तुम्हाला इथे घ्यावा लागेल. हे = जर साईन घेतलं तर आता इथे 4 आलेला आहे, कारण 5,000 पण काउंट केलेलं आहे. म्हणजे आपण फक्त टेक्स्ट नाही तर नंबर वगैरे सुद्धा काउंट करू शकतो. हे तुम्हाला आता समजलं असेल. आपण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली अगदी डिटेलमध्ये समजून घेतला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला जर यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुमच्याकडे डेटा नसेल तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते. प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.